मुंबई गोवा महामार्गावर कशेडी बोगद्यापासून पुढे काहीच अंतरावर धामणदेवी गावाजवळ बुधवारी पहाटे महामार्गावरच दरड कोसळली। या घटनेमुळे मध्यरात्रीपासून गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी एक लेन वाहतुकीकरता बंद करावी लागलेली आहे। महामार्गावर सध्या दरड हटवण्याचं काम सुरू आहे। रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे। दरड कोसळलेल्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून एक लेन बंद ठेवण्यात आली आहे। उर्वरित मार्गावरून वाहतूक सुरू ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। घटनेची माहिती मिळताच महाडचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी घटनास्थळी येऊन या परिस्थितीची पाहणी केली। महामार्गावर दरड तातडीने हटवली जावी आणि वाहतूक सुरळीत करावी अशा सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाला दिलेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी सहकारी चंद्रकांत बनकर यांना विचारूया। चंद्रकांत, पावसाळ्यामध्ये अनेकदा बघायला मिळतं रेल्वे मार्ग असो की महामार्ग असो, घाटाच्या मार्गावर तर मोठ्या प्रमाणात दरड कोसळते। आत्ताची काय अपडेट? हो, नक्कीच, कारण पहाटेची घटना आहे मुंबई गोवा महामार्गावरती। खरं तर जो कशेडी बोगदा आहे त्याच्या दोन्ही बाजूला लँडस्लायडिंगचा मोठा धोका जो आहे तो निर्माण झालेला आहे। कारण गेल्याच आठवड्यामध्ये खवटी या ठिकाणी मोठी दरड कोसळून महामार्ग 20 तास ठप्प होता। आता बोगद्याच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे रायगड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये पोलादपूरच्या धामणदेवी गावानजीक मोठी दरड जी आहे ही एका लेनवरती आली। अद्याप ही त्या ठिकाणी ती जी लेन आहे मुंबईच्या दिशेने जाणारी ती बंद ठेवण्यात आलेली आहे। महामार्ग बांधकाम विभागाकडून ती जी दरड आहे ती हटवण्याचं काम देखील सुरू आहे। दरड हटवली तरी दरड आणखी डोंगरातून कोसळण्याची जी भीती आहे ती जी आहे ती शक्यता असल्यामुळे ती लेन जी आहे ती बंद करून एकाच लेनवरून सध्या वाहतूक सुरू आहे। मात्र दरडी ह्या रात्रीच्या कोसळत असल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी खरं तर खूप सतर्कता बाळगणं आता गरजेचं आहे। त्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। पावसाचा जोर तसा आता गेले 2 ते 3 दिवस थांबलेला आहे, परंतु तरी सुद्धा दरडींचा धोका जो आहे तो मात्र कायम आहे। अगदी दरडीचा धोका कायम असल्यामुळे खबरदारी म्हणून एक लेन बंद ठेवली आहे। कारण कधीही जर दरड कोसळली तर कुठल्या वाहन चालकांना त्याचा फटका बसू नये, त्याचं नुकसान होऊ नये। धन्यवाद चंद्रकांत, आपण माहिती दिलीत त्याबद्दल।